स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये आज होणारी सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकललेली आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं कोर्टामध्ये काय झालं हे सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर सर आहेत। सर, अगदी काही मिनिटांमध्ये सुनावणी चालली, नेमकं सुनावणीमध्ये काय झालं प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेत समजून। सोप्या भाषेत जर सांगायचं तर आज सुनावणीसाठी प्रकरण निघालं राज्य सरकारच्या वतीने आणि वेळ मागून घेण्यात आला की सगळा जो काही डेटा तुमच्या समोर द्यायचा आहे, कारण आता मोठा प्रभाव पडणारे 50% आरक्षण जर करायचं, कारण ते सरसकट 27% दिलेलं आहे, तर मग अशा प्रकरणामध्ये आम्हाला आमची बाजू मांडायला न्यायालयासमोर डेटा द्यायला थोडासा वेळ लागेल। न्यायालयाने ती विनंती मान्य करून प्रकरण हे मंगळवारी ठेवलं। मंगळवारी ठेवताना याचिकाकर्त्यांच्या वतीने अशी भीती व्यक्त करण्यात आली की इलेक्शन प्रोग्राम सुरू आहे, त्यासाठी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की आम्ही राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो की ज्यांचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही आहे, म्हणजे त्यांनी महानगरपालिकेचं उदाहरण दिलं, पण तसं पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं सुद्धा ते जाहीर झालेलं नाही आहे, ते मंगळवारपर्यंत थांबवावं। त्याला सहमती दर्शवली राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने। त्यामुळे आता हे नोटिफिकेशन्स मंगळवारपर्यंत जाहीर होणार नाहीत असं दिसतंय। मात्र जे ऑनगोईंग प्रोग्राम आहे त्याच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की अजून मतदान आणि रिझल्ट डिक्लेरेशन असं काही मंगळवारपर्यंत होत नाही। त्यामुळे जर समजा आपल्याला काही याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते न्यायालयाच्या अधीन राहून मंगळवारीच याबाबत आपण सुनावणी घेऊ आणि विचार करू। त्यामुळे तोपर्यंत असं दिसतंय की नगरपालिका आणि नगरपंचायतीचा प्रोग्राम जसा सुरू आहे तो मंगळवारपर्यंत तरी सुरू राहील। नगरपालिका आणि नगर परिषदेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यासाठी होता कारण अर्ज भरण्याची मुदत त्याची कालपर्यंतच होती। अर्ज मागे घेण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। याच ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा अनेक ठिकाणी जास्त जाते, म्हणून नगरपालिका आणि नगर परिषदा महत्त्वाच्या होत्या। खरं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आणि आपल्या नगरपंचायती यांच्यामध्येच हे फार मोठ्या प्रमाणात व्हायलेशन आहे खूप ठिकाणी, आणि यांचाच प्रोग्राम जो आहे तो रिसेट होऊ शकतो। पण आता ॲक्च्युली ज्यावेळेस याची काही सुनावणी झाली 17 तारखेला आणि हे सगळे आदेश पारित करण्यात आले, त्यावेळी ती ऑलरेडी त्याच दिवशी लास्ट डेट होतं नॉमिनेशनचं, नंतर स्क्रुटिनी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी 18 तारखेला, आणि मग त्याच्यानंतर आता तो फक्त विड्रॉल आहे, कारण जिल्हा कोर्टामध्ये एक अपिलाची तरतूद असते नगरपालिकांच्या केसमध्ये, जिथे अपील झालेले आहेत तिथं 3 दिवसांसाठी तो विड्रॉलची डेट पुढे जाते। त्यामुळं साधारणतः मंगळवारपर्यंत फारसं काही तिथे प्रोग्राममध्ये पुढे फक्त एक अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये तयार होईल। मात्र मंगळवारी जर समजा न्यायालयाने आदेश दिले तर मग तो प्रोग्राम रिसेट होईल। सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी 2 दिवसापूर्वी सुनावणी झालेली होती तेव्हा कोर्टाची भूमिका खूप कडक वाटली होती। कोर्टाने खूप टिप्पण्या केल्या होत्या, ताशेरे ओढलेले होते। 19 तारखेला म्हणजे आज ज्यावेळी सुनावणी होईल त्यावेळी सगळा डेटा घेऊन या असं कोर्टाचं विधान होतं। आज मात्र कोर्टाने वेळ वाढून दिली। एसजींचं म्हणणं कोर्टाने ऐकलं असं थेट म्हणायचं नाही। असं खरं सांगायचं तर डेटा वगैरे नाही, कोर्टाची भूमिका त्याही दिवशी होती। आजही कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही जे काही आहे, कारण ज्यावेळी आम्ही म्हटलं की इलेक्शन प्रोग्राम पुढे जातो आहे त्यावेळीच न्यायालयाने स्पष्ट केलं की वी हॅव ऑलरेडी मेड इट क्लिअर। म्हणजे कोर्टाने त्या बाबतीमध्ये जे आहे जी भूमिका आहे ती क्लिअर ठेवलेली आहे। फक्त आता कसं होतं की हा प्रभाव मोठा आहे, जो काही या निर्णयाचा जो आहे तो प्रभाव मोठा आहे। न्यायालय सर्व बाजूंनीच विचार करेल, सर्वच पक्षकारांचं ऐकून घ्यावं लागेल, कारण शेवटी न्यायालयानेच दिलेल्या आदेशाचा इंटरप्रिटेशनचा भाग आहे। आजच्या सुनावणीचं फलित काय आहे असं जर म्हणायचं झालं तर ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका, आता महानगरपालिकेचा तुम्ही उल्लेख केला पण त्याला वेळ आहे, कारण कदाचित त्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जाहीर होऊ शकतात। जिल्हा परिषदांच्या निवडणुका तातडीने जाहीर होणार होत्या, त्याला मंगळवारपर्यंत ब्रेक लागला, हे आजच्या सुनावणीचं फलित आहे असं म्हणायचं आपण म्हणू शकतो। कारण त्यांनी सांगितलं की नोटिफिकेशन्स बाकीच्या लोकल बॉडीजचं झालेलं नाही, त्यांनी उल्लेख फक्त बोलताना महानगरपालिकेचा केला, पण ॲक्च्युली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं झालेलं नाही। त्यामुळे आपण असं निश्चित म्हणू शकतो की तोपर्यंत त्याला ब्रेक लागेल। शेवटचा प्रश्न विचारतो सर, मंगळवारच्या सुनावणीमध्ये जे मुद्दे आज होते तेच पुन्हा उपस्थित, म्हणजे 50%ची मर्यादा, ओबीसीचा मुद्दा त्यात येईल, हे सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मंगळवारी सुनावणी होईल का, आणि त्यावेळी राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारची भूमिका कशी असणार? आता खरं सांगायचं तर काय होईल, राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग ही जी 6/5/2025ची ऑर्डर आहे, ज्यामुळे त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन आहे की 27% देता येतं, ते त्याला डिफेंड करण्याचा कदाचित प्रयत्न करतील। राज्य निवडणूक आयोगाची खरं तर त्यात महत्त्वाची भूमिका आहे। त्यानंतर आता एक आजची ॲडिशनल अशी आहे की जे मूळ याचिकाकर्ते होते की ज्यांचं म्हणणं होतं की भांटिया कमिशनचा आयोग चुकीचा आहे आणि 27% आरक्षण देणं गरजेचं आहे, त्यांच्यातर्फे इंदिरा जयसिंग जे आहेत ज्येष्ठ विधिज्ञ त्या हजर होतात, त्यांचासुद्धा आता युक्तिवाद ऐकला जाईल। त्यामुळे आता दोन्ही बाजूंचा म्हणजे 27%च्या फेवर आणि अगेन्स्ट
या सगळ्यांचा युक्तिवाद न्यायालयाला ऐकून घ्यावा लागेल। त्यासोबत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाचं तर आहेच आणि मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही जे म्हणत होतो की निवडणुका वेळेत घ्या, आमचं सुद्धा म्हणणं न्यायालय ऐकून घेऊन मगच आता मंगळवारचा आदेश होईल। मात्र त्याच्यासाठी स्पेसिफिक वेळ सांगितली, कोर्टाने रिमाइंड करा असं सांगितलंय, म्हणजे मंगळवारी हे प्रकरण घेण्याचं 100% न्यायालयाने ठरवलेलं आहे, त्यामुळे त्या दिवशी सुनावणी होईल। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे वकील देवदत्त पालुतकर होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्तींच्या समोर सकाळी 11:30 वाजता होणार आहे। त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार। पण सगळ्यात महत्त्वाचं आजच्या सुनावणीचं फलित जर काय असेल तर ज्या जिल्हा परिषदाच्या निवडणुकांची घोषणा आज उद्या म्हणजे होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, त्या निवडणुकांची घोषणा म्हणजे जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका या मंगळवारपर्यंत आजच्या कोर्टाच्या सुनावणीमुळे होणार नाहीत, हे आजच्या सुनावणीमधून स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।